जाता जाता वाचले आम्ही आता मालकांची खेचाय चालू आता. मग काय मामा असल्यावर खर्च. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलोय रानात. तर रानातली कामं दाखवतो तुम्हाला. चला मित्रांनो, आपलं मशीन आलंय, बघू शकता तुम्ही. कसला दोन्ही मारलाय, काय सांगायचे वाईट दिवस आहे आमचे. मला कसं आहे नसतं कडक मध्ये 15,000चा बूट. मग काय हे बघा, अक्षय भाऊने काम चालू केले. हे बघा मामा आपले शर्ट बिर्ट काढून बसले होता, त्यांना गरम होत असेल. बघा येते दादा, ॲक्च्युली त्यांचंच रान आहे. मामा काय करायचा प्रयत्न करतात, आपल्याला काय कळना. खाली जाऊन काय करायचं त्यांना. आता दगडी उचलतात तिथले, त्यांचं म्हणणं असं येत होतं. हो आलोय आपण पुढं आता, फार इरीच्या तोंडावर आलोय आपण आता. मशीन नाही का तिरकं बसलंय, खाली जातोय असं वाटतंय. खाली जातोय का काय बघा. आता मशीनचे मालक श्री शेखर बारोगर दगड काढायला गेले दादा. अरे देवा, उचलला आता मस्त टाकला पुढं. डागडापर्यंत खाली नाही जावा. मंडळी इथलं काम झालंय, आता आपण निघालोय पुढं चारी खातायला. मंडळी तिरकं झाले, जाता जाता वाचले आम्ही आता. वायलिंगचं काम चाललंय. शेखर भाऊ आमचे वाईल करत आहे. लय वाद होते त्यामुळे त्यांनी लगेच हे केलं. लय काळजी मालकाला मशीनीची. मालकांना काळजी म्हणजे काय, डोक्याची केस राहिले नाही काम करून करून. एक तर लग्न व्हायला तर टेन्शन घेऊन मालकांची खेचाय चालू आता. काय पोरगे बघा ना शेखर भाऊंना. मामा हसतात तिकडून. मामा तिकडून मामा कधी उरकायचं. चेक करतात मशीन, बकेट वाजते का आता व्हायचं वाटलं नाही वाजत. उन्हात का पडशील. पद्धतीने काम चालू झाले. चारी काढायची का तर पाणी त्याला साचतं नाही का, त्यात मुरुम बिरून टाकू पाणी काढून द्यायचं साईडला. त्यासाठी चारी काढायचं काम चालू. खूप पाणी लागल्यामुळे रानामध्ये म्हणावं आम्ही बाहेर काढून चारी. उन्हाळ्यात पाणी खूप लागते. अक्षय भाऊ म्हणे पावसाळ्यात ऊन लागते, उन्हाळ्यात पाऊस लागते. मित्रांनो, मामा म्हणतात थंड घेऊन ये. काय आणायचं मामा? थंड 100 रुपयात काय येतं? 100 रुपयात काय येतं म्हणजे काय आणायचं? बाटली नाही आणायची, जिरा सोड्याची. मामा थंड नको म्हणते, ही मला आण म्हणते. काय करू त्यालाही मला ना आपल्या थंड. बस चला, 100 रुपये दिलात मामाने. आपण चालले थंड आणायला. अक्षय भाऊ मला थंड नको, आपल्याला इमल पाहिजे. ड्रायव्हर जिरा सोडा घ्यायला, 3 जिरा सोडा. जिरा सोडा घेतला आपण. विमल घ्यायला जायचे. 40 रुपये बाकी ते घ्यायचे आपल्याला. विमल द्या एक. हा 40. चला मित्रांनो, 15 रुपये बाकी राहिले 100 रुपयात. उन्हा ताराचं गाडी चालवायची म्हणजे अवघड आहे. घाम बघताय तुम्ही. दररोज एसीत बसतोय ऑफिसमध्ये, आज उन्हात तळावं लागतं. शेतकऱ्यांचं असंच आहे बघा. घेऊन आलोय बघा थंड विंड. अक्षय भाऊ इमध्ये पण तोपर्यंत अक्षय भाऊने एवढं काढले. ॲक्च्युली मला जिरा सोड्याशिवाय काय चालत नाही. दुसरं तुम्ही काय घेत नाही. जिरा सोडा आला. जिरा सोडा टोचलं काहीतरी. हा त्याला इमल दिली. मीच पेतो काय प्यायचं असल्यावर, दुसरं नाही काय पेत. त्याला आवडा ना. मित्रांनो, अक्षय भाऊला ताण लागली. ते म्हणला बाटली भरून आण. काय म्हणलं बाटली भेटली मी नाही आणत. चल मी डायरेक्ट जारत आणणार. इमल हाणतो इमल. तेव्हा का फुकली. मित्रांनो, मामाला बुर्जी खायची इच्छा झाली. मग काय मामा असल्यावर खर्च चाललं बुर्जी आणायला. हे बघा मित्रांनो, जेवण बिवून झाले. हे बघा जेसीबीचं काम थांबले. का थांबले बघायचं आपल्याला. पाईपलाईन फुटली. अशा प्रकारे सगळीकडे पाणी झाले.
तर इथंच काम आपलं थांबतंय, दिवसाचं काम ओके होते. आपण निघालो घरी, मटण बिटण आणले सगळ्यांना. आता घरी जायचं आणि उरकायचं. आणि आज आपण आपला व्लॉग इथंच थांबवते. तर जय महाराष्ट्र मंडळी, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.